प्रेमळ भक्तांनो, आज हा संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजच्या या संदेशाला अजिबात पाहून दुर्लक्षित करू नका. आजचा हा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही हा आजचा संदेश नक्कीच ऐकावा. आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही आजच्या या संदेशाला एक लाईक जरूर करावे. बाकी अपेक्षा नेहमी आपण बाळूमामांकडून ठेवली पाहिजे. लोकांकडून तुम्ही कधीही अपेक्षा ठेवू नका. अडचणीत असाल तर बाळूमामा तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर तुम्हाला दाखवतील, रडत असाल तर तुमचे अश्रू पुसतील. बाळूमामांवर श्रद्धा ठेवा, त्यांची सेवा करा आणि नेहमी उत्तम कर्म तुम्ही मात्र करत चला. भक्तांनो, हा संदेश तुम्हाला जर मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा आणि आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली, आम्ही तुमचे बाळ आहोत. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू देत, पण जर तू खरा असशील तर तो नक्कीच जो वर बसलेला आहे ना, तो सगळ्यांचा हिशोब नक्कीच घेईल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच स्मरणात ठेवलं पाहिजे. रागात माणसानं कधीच इतकं पुढे जाऊ नये की राग मावळल्यानंतर परतीचे सगळेच दरवाजे बंद होतील आणि बंद दिसतील. बाकी हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते तर फक्त हे गुरु माऊली आहेत. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते नक्कीच आमचे गुरु माऊली आहेत. संकट समयी नेहमी नक्कीच पाठीशी उभे असतात ते देखील गुरु माऊली आहेत. बाळूमामा म्हणतात, कुणाच्या वाईट विचारानं तुझं काही वाईट होणार नाही, कारण तुझा कर्ता आणि करविता तुझ्या पाठीशी नेहमी उभा आहे. जेव्हा सगळं संपून गेले असं तुम्हाला वाटेल ना, तेव्हा मात्र तीच खरी वेळ तुमची असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. तुमच्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हारू कधी देणार नाही. या कलियुगामध्ये तुला कधीही एकटे मी सोडणार नाही. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही. आदमापूर दूर असू शकते परंतु आदमापूरचे बाळूमामा नाही. नक्कीच कपडे फाटके असले तरी देखील चालतील, पण आपण जिथे सर्वस्व घाण ठेवले ते हृदय कधी फाटके नसावे. तुम्ही जर तुमचे मन नेहमी नक्कीच घाण ठेवत असाल, अर्थात तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी वाईट विचार ठेवत असाल तर तुम्ही मात्र नक्कीच वाईट करत आहात. प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, जशी बाळूमामांची इच्छा असेल तसेच आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे. हे एक प्रकारे तुम्ही स्वीकार करा आणि आयुष्यामध्ये नेहमी आनंदाने आयुष्य जगत चला. पशु पक्षी गुणवंत, त्यांची कृपा करती भगवंत. अर्थात 84 लक्ष जीव पोनीमध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो. जर नक्कीच मनात सुख, शांती, समाधान पाहिजे असेल तर श्री सद्गुरू चरणच आपल्याला पाहिजेत. बाळूमामांच्या चरणाची धरावी कास, देहादी प्रपंचात न व्हावे कधी उदास. ज्याचे मन मामांच्या चरणी गुंतले, नक्कीच मामांनी त्याचे चांगले केले. जेव्हा आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं काम करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही ना काही चांगलं मात्र नक्कीच घडत असते. हे मात्र आपल्याला नेहमी नक्कीच स्मरणात ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल नम्रतेचे मोल खूप महान असते आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवते. एवढं मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये नक्कीच गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून पाहतो त्याला मात्र गुणवत्ता दिसते आणि जो तपासून पाहतो त्याला नेहमी कमतरता दिसते. एवढं मात्र नक्कीच खरे. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारे तुमच्या पाठीशी आहेत. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा आहेत. हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला यांचे सदैव स्मरण करायचे आहे. या परममित्रांच्या संपर्कात आपल्याला सदैव राहायचे आहे. बाळा, मी तुला
त्रास देणाऱ्यांमध्ये नाही तर त्रास सहन करणाऱ्यांमध्ये पाठवली आहे आणि मी नेहमी त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी मात्र उभे असतो. नक्कीच मित्रांनो, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला आवडतं, मी ते देतो जे तुमच्यासाठी चांगलं असतं. हेच आपल्याला नेहमी गुरु माऊली सांगत असतात. काळजी करणारी माणसं मिळायला देखील भाग्य लागत असतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील जास्त भाग्य लागतं. तू जर कोणाला काही देऊ शकत नसशील तर तुला कोणाकडे मागण्याचा कोणताच अधिकार नाही, हे मात्र नक्कीच करे. अर्थात हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. अर्थात त्याला नक्कीच ओरबणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक आपल्याला देखील नक्कीच आपण राहिलं पाहिजे, म्हणून तुम्ही थोडंसं व्यावहारिक राहायला मात्र शिकलं पाहिजे. कारण भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटत असतात. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रेमळ मित्रांनो, भोग हे भोगावेच लागतात, त्याचा भागाकार कधी होत नाही, पण बेरीज नक्कीच होऊ शकते. कर्म जर चांगले असतील तर थोडीफार वजाबाकी होण्याची जास्तीत जास्त प्रमाणात शक्यता आहे. तुमचा जीव तिथे गुंतवा जिथे तुमच्या जीवाला जीव देणाऱ्या हृदयाचे जिवलग माणसं असतील. बाकी आपल्याजवळ जे आहे ना त्यातच समाधानी आपण मात्र राहिले पाहिजे, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला नेहमी आंधळा मात्र बनवित असतो. जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही त्यांची निंदा नळस्ती करत असाल तेव्हा तुम्ही त्याची शारीरिक व्याधी त्याची कर्म तुम्ही स्वतःवर ओढून घेत असतात. एवढंच नाही तर जो प्रत्यक्ष मजा ऐकत असतो तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो. सोड इतरांची गोष्ट, जरा स्वतःकडे तू मात्र लक्ष दे. साधं सोपं नेहमी जगावं, दिलखुलास हसावं, न लाजताही नेहमी रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथं गोष्टी नक्कीच आपण प्रत्येकाने सोडावं. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरं कोणतेही नाही. आणि ज्याला हे समजले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची देखील गरज नाही. बाकी स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाळ मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी किती उलाढाल करू द्या, काही देखील फरक पडणार नाही. तुम्हाला जीवनात तुलना तुम्ही इतरांशी कधी करत जाऊ बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा दोघेही चमकतात. अर्थात मित्रांनो, बाळूमामा, माझा जन्म माझ्या हातात नव्हता ना माझा मृत्यू नक्कीच माझ्या हातामध्ये आहे, पण त्यामधला या आयुष्याचा खेळ मला तुमच्यासोबत मात्र खेळायचा आहे. हेच आपण भगवंतांच्या चरणी नक्कीच नेहमी म्हटलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्हाला नेहमी मात्र स्मरणात ठेवायची आहे की पूर्णत्व जेव्हा एखाद्याच्या अर्थात जीवनात अडचण आलेली असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंद त्याला देण्याचा प्रयत्न करा. गुरु सेवेची घ्या रे तुम्ही आण, सापडेल तुम्हाला गुरु कृपेची खाण. नित्य करील जो गुरुस्मरण, गुरुस कसे पडेल त्याचे विस्मरण. नक्कीच जो दिसण्यावर जातो तो मात्र हमखास फसतो, आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मात्र नेहमी मन जिंकतो. पण जो मनातील भावना ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम मात्र हृदयामध्ये राहतो. एवढं मात्र निश्चिंतच खरे. प्रेमळ भक्तांनो, योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला ते देखील मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. प्रेम करा, पण प्रेमाचं ढोंग कधी करू नका, कारण खोट्या प्रेमामुळे दुसऱ्यांचे आयुष्य बर्बाद होते. भगवंत म्हणतो, क्रोधाच्या एक क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचून जातील, नक्कीच वाचून जातील. बाकी तुमच्या मनासारखे घडत नाही म्हणून तुम्ही कधी चिंता करू नका. कधी कधी तुमचे निर्णय चुकतात, पण भगवंतांचे निर्णय कधीही नाही. भगवंत नेहमी आपल्या मात्र पाठीशी असतात. बाकी बाळूमामांची केलेली कोणतीही सेवा कधी देखील वाया जाणार नाही. प्रत्येक सेवेचे फळ भगवंत आपल्याला देतातच. काही वेळेस उशीर होईल,
पण सेवेचे फळ आपल्याला हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा बाळूमामांना खूप प्रिय असते. असेल नसेल कोणी तुझे, तू तुझ्या पंखात कायम भरारी ठेव. नक्कीच बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर नक्कीच आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुला साथ देणारा मीच आहे. प्रेमळ मित्रांनो, यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये मात्र असली पाहिजे. काही होणार नाही आणि उगाच कल्पनांमध्ये अडकू नकोस. निर्भय हो, तू कधी देखील भिवू नकोस. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे, हेच आपल्याला परमेश्वर नेहमी म्हणतात. आणि एखाद्या व्यक्तीशी आपण रोज नक्कीच बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसोबत आपली एक प्रकारची अटॅचमेंट झालेली असते. पण तरी देखील बऱ्याचदा निश्चितच त्याचा त्रास आपल्याला होतो, कारण त्या व्यक्तीशी आपण स्वतःहून बोललेलो असतो अर्थात. आणि समोरची व्यक्ती फक्त आपल्या बोलण्याला रिप्लाय देत असते. आपण मात्र त्यांच्याकडून मनापासून बोलण्याची अपेक्षा ठेवतो आणि आपल्या अपेक्षा पूर्णत्व वाढवतो. समजून घ्या, पूर्णत्व भावना महत्त्वाच्या असतात. ज्याला त्या भावना समजतात तो समोरच्याला कधीच देखील दुखवणार नाही. भगवंतांपेक्षा कर्माची भीती आपण प्रत्येकाने बाळगावी, कारण एक वेळेस भगवंत माफ करतील पण कर्म कधी देखील माफ करणार नाही, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, आयुष्यात खुश जर तुम्हाला राहायचं असेल तर लोकांशी इमोशनली अटॅच होणं मात्र तुम्ही सोडून दिलं पाहिजे. ज्यांना भावना समजतात तेच नेहमी रडतात, नाहीतर खोट्यांचे चेहरे अर्थात नक्कीच नेहमी हसरे असतात, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी प्रेमळ भक्तांनो, कोणी 2 शब्द गोड बोललं तर लगेच तुम्ही भावुक होऊ नका, कारण लोक फायदा असेल तरच नेहमी आपल्याला गोड बोलतात. आणि डोळ्यात पाणी आलं तरी त्याला सहज ओळखायची परवानगी बऱ्याचदा आपल्याला मात्र नसते. बाकी देणाराही परत देऊ शकत नाही, अशी भेट म्हणजे शिक्षण आहे. आणि नक्कीच मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला नेहमी स्मरणात मात्र ठेवायची आहे, अर्थात आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं आहे ते तपासून पहा. कदाचित आपली चूक आहे हे नक्कीच आपल्याला लक्षात येईल. बाकी एक गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, भूक लागली म्हणून भाकरीऐवजी कधी देखील पैसा खाता येणार नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न देखील कधी आपल्याला खाता येणार नाही. म्हणजे जीवनात पैशाला तर परमेश्वरांनी ठराविक रेषेपर्यंत स्थान दिलेले आहे. अर्थात पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच आपली खरी श्रीमंती असते. आणि नक्कीच प्रेमळ मित्रांनो, स्पष्टीकरण कधीच तुम्ही कोणाला स्वतःचं देत बसू नका. अर्थात ज्यांना तुम्ही आवडलात ते तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवेल, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी आपल्यासाठी बिझी असणारे दुसऱ्यांसाठी मात्र अवेलेबल असतात. माणसं जोडताना एक मात्र तुम्ही नेहमी स्मरणात असू द्या, सर्व झाडांनी फळे दिलेच पाहिजेत असे मात्र काहीच नाही. तर काही झाडे सावलीसाठी राखून देखील आपण प्रत्येकांना निश्चिंतच ठेवावे लागतात, एवढंच आपल्याला नेहमी नक्की स्मरणात ठेवायचं आहे. कधी कधी सुंदरतेपेक्षा एखाद्या व्यक्तीचा साधेपणा मात्र नक्कीच मन हिरावून घेतो. आणि प्रेमळ भक्तांनो, नक्कीच संत तुकाराम महाराजांचे अभंग एकदम उत्तम आहेत, एकदा नक्कीच ऐका. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, शब्द हेची कातर शब्द सुईदोरा, बेतावे शब्द शास्त्राधारे, बोलावे मोजके नेमके खमंग खमके, ठेवावे भान देशकाळ पात्राचे, बोलावे बरे बोलावे खरे. यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून जातील. बाकी कटू सत्य वेळेने एक दिवस मात्र शिकवलेली आहे, ते म्हणजे कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्ये मात्र आपण राहायचं. बाकी प्रेमळ मित्रांनो, नावापुरती नाते आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नक्कीच नसलेली कधीही बरी. बाकी अनुभवले मी, बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द ना शब्द
कोरला मात्र निश्चिंतच जातो. बाकी तोंडावर तिरस्कार करणारे लोक एक वेळ अर्थात परवडतील, पण तुमच्या अर्थात आपलेपणाचा दिखावा करणारे लोक हे तर भरपूर भयंकर असतात. कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा आपण मात्र निश्चिंतच घेऊ नये, कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून कधी दाखवणार नाहीत, तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे ते मात्र सहन करत असतात. एवढं मात्र निश्चिंतच खरे. संपत आलेल्या जाणीवेच्या दुःखावर पूर्णत्व दवा नाही. अशा वेळी प्रतीक्षा असते ते एखाद्या चांगल्या व्यक्तीची, आणि स्वतःशी संवाद घालत चला. अर्थात स्वतःची संवाद घातलात तर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सापडतील, आणि दुसऱ्यांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न मात्र उभे राहतील. भावना व्यक्त करायला शेवटी शब्द मात्र कमी पडतात. बाकी मित्रांनो, विचार नात्याचा असतो. अर्थात नातं सुंदर असण्यापेक्षा पक्क मात्र असावं लागतं, जिथे हक्काने सुख आणि दुःख वाटता येवं. अर्थात कोणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं, विश्वासाने भरलेलं असावं, संकटकाली धावून येणारं असावं, आनंदाच्या वेळी जळणारं नसावं, शुभ प्रसंगी शोभा वाढवणारं असावं, आणि जीवाला जीव लावणारं असावं. नाते हे मात्र असं असावं. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी कधी कोणावर आपण मात्र नक्कीच जबरदस्ती करू नये की त्याने तुमच्यासाठी नक्कीच वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ मात्र निश्चिंतच काढेल. जो प्रामाणिक राहतो ना, त्याची किंमत लोकांना समजणार नाही. जे बोलायला लबाडू माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाई असतील ते लोक आज समाजात भरपूर जास्त प्रिय आहेत. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित कधी देखील होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय कधी राहणार नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी तुम्ही मात्र कधी देखील लबाडी करू नका, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत त्यावेळी उघड झाल्यावरती मात्र राहणार नाही. लबाडी हे तर एक आखूड चादर आहे, अर्थात चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड मात्र उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचरणाशी निश्चिंतच ठाम राहून हे जीवन जगलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ आणि तिखटपणा तुम्ही ठेवायला शिका की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा मात्र ठसका लागलाच पाहिजे. मृत्यूनंतर हा माणूस चांगला होता असं म्हणण्याची तर एक पद्धतीची प्रथा आहे. जिवंतपणे माणसं ओळखता येत नाही, हीच खरी एक पद्धतीची जीवनाची व्यथा आहे. बाकी मित्रांनो, आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपली जवळची असतात. हे काळी सत्य होतं आणि आज देखील सत्य आहे. बाकी भगवंत म्हणतात, प्रत्येक क्षणी आयुष्यामध्ये उत्तम कर्म करत चल. जे तुला मिळवायचं आहे त्याहून उत्तम तुला मिळून जाईल. नेहमी अर्थात म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचं नक्कीच चिंतन मात्र करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मन नक्कीच आपण स्वतःचे जपलं पाहिजे. बाकी काळ हे अत्यंत गुणकारी औषध आहे. ते सगळ्या गोष्टी नीट करत असतं. उशिरा का होईना नाही झाले तरी तोपर्यंत आपल्याला त्याची सवय मात्र झालेली असते. एकदा का त्याचा स्वीकार केला की मग मात्र झालं. कसलेच दुःख आपल्याला वाटणार नाही किंवा कशाचंही ओझं आपल्याला नक्कीच वाटणार नाही. फक्त चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा चढवता मात्र आपल्याला यायला हवं. चुका होत जातील, तुम्ही ते सुधारत जा. वाटा सापडत जातील, तुम्ही ते शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही ती स्वीकारत जा. परिस्थिती तुम्हाला शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही श्रम ते जपत जा. प्रसंग तुमची परीक्षा घेत जाईल, तुम्ही तुमची क्षमता दाखवत जा. बाकी कुठलेही कारण अथवा अडचण नसताना जर आपण बळजबरीनं एखाद्याचं भांडण एखाद्याविषयी उपकरू काढलं तर त्याला आपण म्हणतो की पायावर थोडा अर्थात धोंडा पाडून घेणे किंवा हा बैल मुझे माल. कारण कुणाच्याही ध्यानीमनी नसताना जर पूर्णत्व कोणी कुणासाठी उठसूट काही बोललं तर मग मात्र समोरील व्यक्तीचा स्वाभिमान दुखावला जातो व नक्कीच बोलणाऱ्या व्यक्तीला
आयुष्यभराचे दुःख मात्र पदरी येण्याची नामुष्की येऊ शकते, कारण शरीराचे घाव काळजाच्या नक्कीच ओघात कधीतरी नक्कीच भरून निघत असतात, पण मनावरील घाव कधीही भरून मात्र निघणारे नसतात व आपल्या एका चुकीमुळे आपले पूर्वी केलेले सर्व चांगले कर्म क्षणार्धात शून्य होते व नंतर त्याची भरपाई कशानेही होणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी टाळायला हव्या आणि तरीही समजा आपण तसं वागतच राहिलो तर त्या गोष्टीचा अंत हा अतिशय कटू असतो. हे तर विधिलिखित अर्थात सत्य आहे. हे देखील आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. जो समजून घेणार नाही त्याला समजून सांगणं आपण मात्र तिथल्या तिथं सोडून दिलं पाहिजे. मी तुमच्यावर जळाला असे काय दिवे लावलेत तुम्ही, असे देखील आपण भरपूर जणांना म्हटलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, अर्थात आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळतील ज्या गोष्टीसाठी आपण नक्कीच प्रयत्न केलेले आहेत. अर्थात दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अर्थात अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही आपल्यासाठी निश्चिंतच उत्तम आहे. बाकी मित्रांनो, कल्पनाशक्ती तरळ असली तरी धडाधडी असली म्हणजे आयुष्य 40ला थांबणार नाही. सुख कधी संपत नाही, ती नित्य नवी उगवतात. सुकलेल्या फुलांना टाकण्याचं फक्त धैर्य आपल्याजवळ मात्र हवं. नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येतात. बाकी नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाहीत मिळत. काही अनुभव असतात उत्तरांना नक्कीच घेऊन दडलेले. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व परिस्थिती हा तर सगळ्यात मोठा आपला गुरु आहे. कारण जगायचं कसं हे आणि कोणाशी वागायचं कसं परिस्थितीशिवाय दुसरं कोणी देखील तुम्हाला शिकवू शकणार नाही. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक साम्य गरज आहे, ते म्हणजे पूर्णत्व. श्वास अर्थात श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध संपतात, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व लोकांना आपण नक्कीच का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं कधी वागत नाही म्हणूनच. बाकी जोपर्यंत तुम्ही सहन कराल तोपर्यंत तुम्ही सर्वांसाठी चांगले असता. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्येकांना प्रत्युत्तर देताना त्या दिवशी मात्र तुम्ही प्रत्येकांसाठी वाईट झालेला असतात. बाकी आपण फक्त आनंदात राहावं, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम मात्र करत असतात. उलट उत्तर देणं अयोग्य आहे, पण तुम्ही ऐकत राहिला तर लोक बोलणं अर्थात बोलत राहण्याची हद्द नक्कीच ओलांडतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं हेच जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्वाचं झाले. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, पण बदललेली लोक आयुष्यभर आपल्या निश्चिंतच लक्षात राहतात. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो त्या एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा देखील निश्चिंतच खेळ होतो. नाराज नाही मी कोणावर, पण मी ज्यांना आपलं मानलं होतं नेमकं त्याच लोकांनी नक्कीच आपलं कोण नसते हे मात्र मला शिकवलं. बाकी सगळ्यांना चांगलं समजून आपण मात्र सोडून दिलं पाहिजे. लोक बाहेरून जसे तुम्हाला दिसतील ते मात्र कधी देखील आतून नक्कीच तसे नसणार नाहीत. हे देखील आपण प्रत्येकाने उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व आयुष्यामध्ये नेहमी तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर सर्वप्रथम पहिला विश्वास तुम्हाला स्वतःवरती नक्कीच ठेवलं तुम्ही पाहिजे. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवतो तो मात्र आयुष्यामध्ये सर्व काळ पुढे जातो. बाकी जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होणार नाही ना, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईटही सांगायला सुरुवात करतील. नावे तेच ठेवतात ज्यांना नाव कमवता कधी येणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, जेव्हा लोकांना तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी सहन होणार नाहीत तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला नक्कीच सांगत फिरतील. एवढं मात्र आपण प्रत्येकांना निश्चिंत स्मरणात ठेवायचं आहे. तुम्ही जे काय गमावलेलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला निश्चिंत स्वरूपात मिळून जातील. तुम्ही पूर्णत्व चिंता करण्यापेक्षा नेहमी परमेश्वरांचे चिंतन करा. बाकी लोक तुम्हाला जसे दिसतील तशी मात्र ती कधीच नसतात. अर्थात
आज तुम्ही जे काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच उद्या प्राप्त होतील. म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र परमेश्वरांचे नक्कीच चिंतन केलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, नक्कीच नेहमी तुम्ही आनंदी राहून जीवन जगा. नेहमी तुम्ही उत्तम कर्म करीत चला, कारण जो नेहमी उत्तम कर्म करीत असतो त्याचे मात्र आयुष्य निश्चिंत स्वरूपात आनंदमय होऊन जाते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने निश्चिंत स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त गोत्यात आणणारी माणसं पोत्यात घालून हाणली पाहिजे, हे देखील हसण्यासारखं आहे. परंतु समजून घ्या, अर्थात जी माणसं नेहमी आपल्याला गोत्यामध्ये आणत असतात ना, ती माणसं मात्र नेहमी नक्कीच आपले कधीही नसतात. हे देखील आपण प्रत्येकाने निश्चिंत समजून घेतलं पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी पूर्णत्व गमावलेला आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी निश्चिंतच तुम्हाला प्राप्त होतील. नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे तुम्ही चिंतन करा, कारण जो नेहमी भगवंतांचे चिंतन करतो त्याचे मात्र आयुष्य आनंदमय परमेश्वर नक्कीच करत असतात. एवढं मात्र निश्चिंतच खरे. प्रेमळ भक्तांनो, तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही उत्तमच होईल. तुम्ही जेवढं काही गमावलेलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मिळून जातील. नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र नक्कीच परमेश्वरांचे चिंतन नेहमी केलं पाहिजे, जे आपल्याला देखील नक्कीच समजून घ्यायचे आहे. बाकी एक गोष्ट मनाला नेहमी खटकतेच, अर्थात आठवाटेने चालणारी माणसे कुठं पोहोचली आणि सरळ व सीध्या मार्गाने चालणारी माणसं मात्र आजही तिथल्या तिथेच आहेत. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजेत, ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही सध्या आपल्यासोबत चालू आहे, अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये सध्या तुमच्या नक्कीच आयुष्यात जे सध्या होत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उत्तमच होत आहेत. म्हणून नेहमी काळजी करण्यापेक्षा नक्कीच तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे लक्ष नक्कीच केंद्रित करा. अर्थात तुमचे आयुष्य आनंदमय तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि प्रेमळ भक्तांनो, नक्कीच भगवंत आपल्या नेहमी पाठीशी आहेत, हे तर काही सांगण्याची गरज निश्चितच नाही. हे देखील आपल्याला नेहमी समजायचं आहे. बाकी कर्म एक रेस्टॉरंट आहे, तिथं ऑर्डर द्यायची कधी गरज नाही. जिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. एवढं मात्र निश्चितच आपण समजलं पाहिजे. अपमान करणं स्वभावात असू शकतं, सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. आभारी आहे मी त्या लोकांचा ज्यांनी अर्थात वेळी स्वतःची लायकी दाखवून आम्हाला बदलण्याची मात्र संधी दिली. 4 दिवस तुम्ही एकांत वसात जा, अर्थात पूर्णत्व एकांत वसावत जा. लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील. पूर्णत्व मनुष्य जीवनभर हा अहंकारात जगतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत, परंतु वास्तविकता हीच असते की तुमच्या असण्या नसण्याने कुणालाही काही फरक पडणार नाही. ज्याची जितकी गरज तो मात्र नक्कीच तितकाच तुमचा वापर करीत असतो. एक नक्कीच शेर अर्ज है, न रुके वक्त की गर्दिश ना जमाना बदला. पेड़ सुका तो परिंदों ने नक्कीच आपला ठिकाणा बदला. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, यावरूनच आपल्याला उत्तम गोष्टी मात्र समजून घ्यायच्या आहेत. अर्थात आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काही आपण गमावलेलो आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला नक्कीच मिळून जातील. नेहमी चिंता करणं सोडून द्या. नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र तुमचे लक्ष केंद्रित करा. अर्थात आज जे काही गमावलेला आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर निश्चितच मिळेल. फक्त तुम्ही नक्कीच निस्वार्थ मनाने परमेश्वरांचे मात्र नामस्मरण केले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आधाराचे शब्द जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा कधी आपल्याला मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं देखील पुन्हा पुन्हा कधी आपल्याला भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती
औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने नक्कीच ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको तर आधार मात्र असला पाहिजे. तुम्ही जसे शब्द बोलत असताना ते तुमचे शब्द नक्कीच पूर्णत्व, तुम्ही जसे शब्द बोलत असतात तसेच नक्कीच तुमचे आयुष्य घडत असते. अर्थात जसे आपले शब्द असतील तसे आपले आयुष्य असेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र आपल्या नक्कीच शब्दांकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केले पाहिजे. अर्थात आज जे तुम्हाला प्राप्त नक्कीच करायचे आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही जितके जास्त प्रयत्न करत आहात त्यापेक्षा जास्त उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर निश्चितच मिळतील. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने मात्र परमेश्वरांचे नामस्मरण करून नक्कीच पहा. बाकी नातं चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधी आपल्यासाठी उत्तमच आहे. आणि बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण मात्र समजून घेतलं पाहिजे की आयुष्य हे आपलं लहान आहे. आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच आपण आपले आयुष्य आनंदी राहून मात्र जगलं पाहिजे. अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करा. बाकी प्रेमळ भक्तांनो, निश्चितच डोळे झाकून काही व्यक्तींवरती विश्वास पूर्ण कधी ठेवू नका. बाकी सगळे चांगले असतात, फक्त जातीच्या चुना लावण्याची पद्धत ही मात्र निश्चितच वेगळी असते. आधार आणि उदार दोघांनाही धार निश्चितच असते. जी गरज संपल्यानंतर देणाऱ्याला नेहमी कापते. बाकी गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो, हे देखील आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. रस्त्याने जाताना येणारी माझी शाळा मला विचारते, जीवनाची परीक्षा बरोबर तर देतोच ना? तर मग मी मात्र उत्तर दिले, आता तर फक्त दप्तर खांद्यावर नाही, एवढंच. बाकी लोक अजूनही धडा मात्र शिकवून जातात. बाकी काल पण, आज पण आणि उद्या पण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असतं ते म्हणजे आपलं बाळपण. बाकी मित्रांनो, भांडण अर्थात नात्यांमध्ये भांडण होणं हे देखील फार गरजेचे असते. कारण तेव्हाच तर माहिती पडतं समोरचा तुमची कदर करतोय की नक्कीच तुमचा बदल अर्थात काय विचार करतोय. अर्थात प्रत्येक गुपित गोष्टी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी नक्कीच समजून जातील, एवढं मात्र निश्चित सत्य आहे. बाकी गैरसमज एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलून ऐकून घ्या. अर्थात नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज मात्र निश्चितच तुमचे पूर्णत्व दूर होतील, एवढं मात्र नक्कीच खरे. एखाद्याच्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला मात्र त्याची लायकी समजायला कधी देखील वेळ लागणार नाही. आणि नक्कीच मित्रांनो, माणसांची खरी ओळख ही तर त्याची वाणी, विचार आणि कार्यानेच होत असते. चेहऱ्याने फक्त परिचय मात्र होऊन जाईल, एवढं मात्र निश्चितच खरे. बाकी अतिजीव लावायला गेलं तर पुढचा माणूस मात्र तुमचं पायपुसणी करून अर्थात पाय पुसणं करून नक्कीच टाकेल. आयुष्यात किती संकट आले, कितीही दुःख आले तरी देखील आपण मात्र नेहमी नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवतो तो मात्र आयुष्यामध्ये नक्कीच आणि नेहमीच आनंदी राहून जगत राहतो, हे देखील आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेण्यासारखं ठरतं. बाकी आयुष्यात एक वेळ अशी येईल ज्यावेळी तुम्ही मात्र नक्कीच पूर्णत्व भगवंतांवरती तुमचा विश्वास त्या ठिकाणी मात्र वाढून जाईल. अर्थात जी गोष्ट तुम्ही मामांच्या चरणी मागितलेली आहे ती गोष्ट तुम्हाला ती त्यावेळी निश्चितच मिळेल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, नेहमी जास्त काळजी करण्यापेक्षा आपण नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न मात्र केला पाहिजे. अर्थात भगवंत नेहमी आपल्या सोबत आहे, हे देखील आपण नेहमी स्मरणामध्ये निश्चितच ठेवलं पाहिजे. परमेश्वर नेहमी सांगतात. बाकी राग, कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय, मी हसत उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला
उगाच त्रास करून घेणं म्हणजेच असतो राग. अर्थात समजून घ्या, पूर्णत्व आयुष्यामध्ये आनंदच आनंद आहे. हे फक्त तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा आणि तुमचे आयुष्य पूर्णत्व आनंदमय होत आहे हे देखील तुम्ही स्वतःला सांगा. समजून घ्या, पूर्णत्व आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी ठीकच होत असतात हे जर तुम्ही स्वतःला सांगाल तर तुमचे आयुष्य पूर्णत्व आनंदमय मात्र होऊन जाईल. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच साथ देणारे आयुष्यात काही गोष्टी साध्या अर्थात काही गोष्टी अशा घडतात की पूर्णत्व आपली चूक नसतानाही आपण मात्र तिथे चुकीचे ठरविलो जातो. ज्याला साथ द्यायची नाही अर्थात द्यायची आहे तो मात्र तुम्हाला साथ देईलच आणि ज्याला तुमची साथ सोडायची आहे तो मात्र तुमची साथ सोडेलच. म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला मात्र तुम्ही जपलं पाहिजे. ज्याच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात तुम्ही मात्र कधी देखील महत्त्व देऊ नका. बस एवढंच आपल्याला आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने नक्कीच स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी एकमेव उपाय ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर निश्चितच तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकता ज्या गोष्टी नक्कीच तुम्ही ज्या गोष्टीची कधी कल्पनाही केलेली नसेल. बाकी पूर्णत्व कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभे मात्र तुम्ही राहू नका. मान सन्मान त्यांचाच जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील एवढं मात्र निश्चितच. माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला कधीच माफी दिली जाणार नाही. आणि जो प्रामाणिक राहतो त्याची मात्र निश्चितच किंमत पूर्णत्व समजणार नाही. आणि जे गोल गोल फिरवण्यात पटाई असतात ते मात्र लोक समाजात नेहमी लोकप्रिय असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं पण राहून पाहायचं, मग समजण्याच्या पलीकडची ही उत्तर आपल्याला मिळत असतात. एवढं मात्र निश्चितच खरे. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. नक्कीच बस एवढ्या प्रामाणिकपणे आपण मात्र आयुष्यामध्ये राहिलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच जीवनात एकटं राहणं अवघड नाही, पण एखाद्याची सवय झाल्यानंतर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे. भगवंत म्हणतात, पूर्णत्व आयुष्यात आनंदच आनंद आहे. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून बघा, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळतील ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. आणि प्रेमळ भक्तांनो, नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद आपल्याला परमेश्वर नेहमी देत असतात. म्हणून आपण नक्की चिंता करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे चिंतन करावे. एवढंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पूर्णत्व स्वरूपात समजून घ्यायचं आहे. आजचा हा संदेश जर आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर मी देखील नक्कीच तुमचे आभार मानतो. प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या की काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते, ते तर फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच. एवढं मात्र आपण समजले पाहिजे. बाकी कबुतराला गुरुडाचे पंख लावता येतील, परंतु समजून घ्या, गगनभराडीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक कधी देखील घेता येणार नाही. यावरूनच आपल्याला उत्तम गोष्टी समजतात. अर्थात यश त्यांनाच मिळतं जे सातत्याने नेहमी प्रयत्न करत असतात. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपल्याला मात्र नेहमी नक्कीच सातत्याने प्रयत्न करायचे आहेत. जो व्यक्ती नेहमी सातत्याने प्रयत्न करतो तो व्यक्ती मात्र आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून जीवन जगतो. म्हणूनच नक्कीच तुम्ही सातत्याने प्रयत्न करा आणि नेहमी उत्तम कर्म तुम्ही मात्र करत चला. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेले कधीही चांगले. स्वतः जिंकायचे आहे की दुसऱ्याला नक्कीच हरलेले पाहायचे आहे हे आधी आपण ठरविले पाहिजे. कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा निश्चितच दुसऱ्यांना हरलेले पाहण्यातच जास्त आनंद मिळतो. नुसतंच आपलं म्हणून देखील कधी चालणार नाही. अर्थात आपल्याने आपल्याला मनापासून
आपलं देखील पूर्णत्व समजावं लागतं. आणि प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व आयुष्य आनंददायी आहे. फक्त आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उत्तम कर्म करायचे आहेत. बाकी भगवंत म्हणतो, प्रेमळ भक्ता, तुझे आयुष्य पूर्णत्व आनंददायी मी केलेले आहे. अर्थात जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की सर्व काही तुमच्या आयुष्यामधले संपलेले आहे, अर्थात संपूर्ण तुमचे आयुष्य संपलेले आहे, जेव्हा असे तुम्हाला वाटेल तेव्हा मात्र तुम्ही नक्कीच पूर्णत्व आपल्या आयुष्याकडे नीट नजरेने पहा. समजून घ्या, आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील काही देखील वाईट घडत नसते. जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच पुढे जात राहाल तर तुमचे आयुष्य एक ना एक दिवस आनंदमय मात्र निश्चिंतच होऊन जाईल. हे मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः चांगलं होईल असं मात्र वाटत असेल तर तुम्ही वाट पहा. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला भोगावं लागेल, तुम्हाला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण दुसऱ्याला आपण जे देतो नियती आपल्याला ते दुप्पट देते. सुखाचे श्रण द्या किंवा दुःखाचे, समोरच्याला तुम्हाला ते दुप्पट भेटणार. वेळ लागतो न्याय भेटायला, परंतु न्याय मात्र भेटतच असतो. हेच आपल्याला परमेश्वर नेहमी सांगतात. बाकी भगवंत कुणाचे कधी वाईट करणार नाही, पण भगवंतांमध्ये एक मात्र खोट नक्कीच आहे, ते म्हणजे दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय भगवंत कधी सोडत नाही. एकीकडे जिवंत माणसांचे मन दुखवायचे आणि दुसरीकडे खूप नक्कीच देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापी धुतली जातात म्हणे. हीच जगातील सगळ्यात मोठी एक अंधश्रद्धा आहे. जोपर्यंत तुम्ही सहन कराल तोपर्यंत तुम्ही प्रत्येकासाठी चांगले आहात. आणि ज्या दिवशी तुम्ही नक्कीच पूर्णत्व आयुष्यामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी सत्य बोलण्यास सुरुवात कराल तेव्हा मात्र नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चुकीचे ठरले जाल. परंतु प्रेमळ मित्रांनो, सत्य नेहमी आपण निश्चिंतच बोलले पाहिजे. अर्थात जो व्यक्ती नेहमी सत्य बोलत असतो ना, तो व्यक्ती मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात की प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यातील त्या प्रत्येक गोष्टी तुला मिळतील ज्या गोष्टी तू माझ्या चरणी मागितलेले आहेत. म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे आपण मात्र नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, डोळे झाकून काही लोकांवर विश्वास मात्र होता, नंतर समजलं तो तर माझा फक्त अंध अर्थात विश्वास आहे. एवढं मात्र निश्चिंतच खरे. सत्याला पाय असतात म्हणूनच ते पाय रोवून ठामपणे उभं असतं, आणि अफवांना पाय नसतात म्हणून ते मात्र पसरतात. काही लोक एवढे चांगले स्टेटस ठेवतात की जसं काय आम्हाला त्यांचे नक्कीच कर्म माहितीच नाहीत. समजून घ्या, अर्थात तुम्ही जसे कर्म करतात त्या प्रत्येक कर्माचे ज्ञान भगवंतांना निश्चिंतच असते. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, नेहमी तुम्ही नक्कीच कर्म उत्तम करा, कारण परमेश्वर तुमच्यावरती नेहमी नजर ठेवू नये. बाकी समजूतदारपणा ज्ञानापेक्षा हे तर खूप महत्त्वपूर्ण आहे. खूप लोक आपल्याला ओळखतात, परंतु त्यातील मोजकेच लोक आपल्याला नेहमी समजून घेतात. यामध्ये भरपूर मोठा अंतर आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, ध्येय दूर आहे म्हणून रस्ता तुम्ही कधी सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधी देखील तुम्ही मात्र मोडू नका. पावलोपावली येतील तुमचे कठीण प्रसंग. फक्त ध्येय पूर्ण अर्थात होईपर्यंत तुम्ही कधी देखील हार मानू नका. हेच तुम्हाला सदैव स्वतःला तुम्ही सांगितले नक्कीच पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकता ज्या गोष्टीसाठी तुम्ही आत्तापर्यंत प्रयत्न केलेले आहात. अर्थात आयुष्यातील सर्व दुःख संकटे संपून जातील, प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळून जातील. फक्त तुम्ही नक्कीच निस्वार्थ मनाने नामस्मरण करून तर पहा. आयुष्यामध्ये तुमचे सर्व काही नक्कीच उत्तम होताना तुम्ही मात्र नक्कीच पाहाल. बाकी प्रेमळ भक्तांनो,
नक्कीच मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला मात्र ज्ञान लागतं. आणि ज्याकडे अर्थात ज्या व्यक्तीकडे हे ज्ञान असते ना, तो व्यक्ती मात्र प्रत्येक क्षणी आयुष्यामध्ये आनंदी राहून नक्कीच जीवन जगतो. म्हणूनच तुमच्याकडे सध्या जे काही आहे त्यामध्येच तुम्ही आनंदी मात्र राहायला शिका. अर्थात तुम्हाला भगवंतांनी त्या प्रत्येक गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या आहेत. बाकी मित्रांनो, दगड एकाच मंदिरात जातो आणि भगवंत होतो. माणूस अनेकदा मंदिरात जातो परंतु दगडच राहतो, कारण तो कधीही स्वतःचे मन मात्र बदलत नाही. अर्थात जो व्यक्ती सर्वप्रथम स्वतःचे मन अर्थात विचार करण्याची पूर्णत्व पद्धत बदलतो, तो मात्र व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये उत्तम कर्म, उत्तम विचार केली पाहिजेत. बाकी तुम्हाला जे मिळवायचं आहे त्याहून उत्तम तर तुम्हाला भगवंत देणारच आहेत, याचे तर आपल्याला नेहमी निश्चिंत स्वरूपात ज्ञान असलं पाहिजे. तुम्ही तुमची चिंता सोडा. संपूर्ण चिंता तुम्ही नक्कीच सोडून आजचा हा संदेश ऐकलेला असेल तर तुम्हाला उत्तम गोष्टी समजलेल्या असतील. प्रेमळ भक्तांनो, आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. अर्थात सध्या तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे, अर्थात तुम्ही जे काही परमेश्वरांच्या चरणी मागितलेले आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर निश्चिंतच मिळतील. फक्त तुम्ही तुमच्या चिंता सोडा आणि भगवंतांचे चिंतन करा. एवढंच आम्ही तुम्हाला या संदेशाद्वारे सांगतोय. बाकी समजून घ्या. नक्कीच गैरसमज हा तर या संपूर्ण जगातील सर्वात दुःखी मी आहे ही भावना जर तुमच्यात येत असेल ना, तर नक्कीच फक्त एकदा उघड्या डोळ्याने रात्री फुटपाथवर, बसस्टँडवर नक्कीच फेरफटका मारून या. तुमचा गैरसमज नक्कीच दूर होईल. अर्थात तुम्हाला परमेश्वरांनी जे काही दिलेले आहे ना, ते तर सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट दिलेले आहेत. जर तुमचा दृष्टिकोन योग्य नसेल तर तुम्हाला कधी देखील कोणत्याही गोष्टी योग्य मात्र दिसणार नाहीत. आणि जर तुमचा दृष्टिकोन योग्य असेल तर तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये देखील समाधान मात्र राहू शकता. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आता प्रत्येक गोष्टी या तर तुमच्यावर अवलंबून आहेत. तुम्हाला जर आयुष्यात काहीतरी उत्तम गोष्ट प्राप्त करायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत असतो ना, तो व्यक्ती मात्र त्याच्या आयुष्यामध्ये निश्चिंत स्वरूपात आनंदी राहून जीवन जगू शकतो. म्हणूनच तुम्ही नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवा आणि भगवंतांचे नामस्मरण करा. बाकी योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग मात्र नेहमी त्याला सलाम देते. पूर्णत्व समजून घ्या. आयुष्य आनंदमय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पूर्णत्व स्वतः मनाने आनंदी व्हायचे आहे. अर्थात बळजबरीने हसणे आणि मनाने हसणे यामध्ये भरपूर जास्त फरक आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र चांगल्या मनाने अर्थात आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी मात्र राहायला शिकलं पाहिजे. कारण जो व्यक्ती नेहमी नक्कीच चांगले विचार करतो, चांगल्या पद्धतीने कर्म करीत असतो, त्याचे मात्र जीवन नेहमी नक्कीच परमेश्वर आनंदी बनवितो. म्हणून तुम्ही देखील नेहमी उत्तम कर्म करा. बाकी बुद्धी तर सगळ्यांकडे असते, परंतु तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तर फक्त तुमच्या संस्कारांवर अवलंबून असते. समजून घ्या, तुमची चालाकी फक्त 4 दिवस चमकेल आणि तुमची इमानदारी मात्र आयुष्यभर चमकेल. यामधला फरक आपल्याला उत्तम पद्धतीने समजला पाहिजे. बाकी आयुष्यात येणारे संकटे दूर करण्याचा एकच उपाय, भगवंतांची भक्ती करा, उत्तम कर्म करा. जेवढं तुम्ही गमावलेला आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुमच्या नक्कीच भाग्य येतील. बाकी मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात, कारण त्यासाठी 4 माणसं तरी असतात. पण मेलेल्या मनाचं काय, त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतात ना 4 माणसं मन सांभाळायला येतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण आपल्या मनाला कधी देखील दुखवू नये. अर्थात आपण आपली मनस्थिती कधीही पूर्णत्व ढवळू देऊ नये.
सध्या तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला मिळूनच जातील. उगाच चिंता करणं सोडून भगवंतांचे चिंतन करा. बाकी शिक्केवाले निंदक प्रत्येकाला हा असा आहे आणि तो तसा आहे असे शिक्के मात्र मारत फिरतच असतात. स्वतःच्या कपालावर कोणता शिक्का आहे याचा त्यांना मात्र सोयीस्करपणे पूर्णत्व विसर पडतो. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात पूर्णत्व सुगंधाने दरवरत राहावं अन वाऱ्याने वाहत राहावं. वाहता वाहता वाऱ्याने सुगंधाला उचलून न्यावं. वाऱ्यालाही कुठं जमलं सुगंधाला धरून ठेवणं, सुगंधालाही कुठं जमलं वाऱ्यासोबत झुलूक होणं. पूर्णत्व ज्याचं त्यानं काम करावं, उगाच कशाला वेर घ्यावं. अर्थात जे काम तुम्हाला उत्तम पद्धतीने जमते ना, ते काम मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने करायला शिका. हेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्की समजून घ्यायचे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, रानात तण आणि मनात ताण तुम्ही कधीच ठेवू नका. कारण रानातले तण पिकाचा नाश करतात आणि मनातले ताण जगण्याचा मात्र सर्वनाश करतात. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त समजते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत मात्र आलेली असतात. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या की तुमच्या आयुष्यात दुःख नसून दुःख तर तुमचे पूर्णत्व मनामध्ये आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निश्चिंत स्वरूपात पुढे जाल. म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या मनावरती मात्र विजय मिळवला पाहिजे. हे देखील आपल्याला नक्की समजलं पाहिजे. बाकी शेवटी काय, आपण मात्र व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसांच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि अर्थात विनयशीलता जर असेल ना, तर त्याची काही क्षण जरी आपल्याला सोबत मिळाली तरी देखील ते आपल्याला हवीशी वाटत असतात. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी मित्रांनो, माणूस स्वतःच्या नजरेत मात्र चांगलं पाहिजे. लोकांचं काय, ते तर भगवंतांमध्ये देखील चुका नक्कीच काढताना तुम्हाला दिसतील. सत्य आणि स्पष्ट बोलण्याला कडू जरी आपल्याला वाटत असला तरी देखील तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे मात्र असतातच. बाकी जर आपण एकाच दिवशी 200 रुपयांचा माठ आणि 200 रुपयांचे बुके घेऊन आलोत आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते. कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी मात्र मुळीच आपली अपेक्षा नसते. परंतु 200 रुपयाच्या बुकेमधील फुले मात्र संध्याकाळी सुकून जातील हे आपल्याला माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला कधी देखील दुःख नसते. आयुष्य हे देखील असेच आहे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्याच्याकडून वाटेला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाटायला येणार नाही. त्यामुळे समाधानी तुम्हाला राहायचे असेल तर कोणाकडून तुम्ही अपेक्षा मात्र कधी देखील धरू नका. एवढंच तुम्हाला समजायचं आहे. बाकी इतके गैरसमज इतके शक्तिशाली असतात की कित्येक वर्ष पण निभावत आलेली सुंदर नाती एका सेकंदामध्ये तोडून टाकतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, कधीही तुम्ही गैरसमज मनामध्ये मात्र बाळगू नका. एवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये समजलं पाहिजे. बाकी चिंता सोडून द्या, भगवंतांचे चिंतन करा. आज तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला प्राप्त होऊन जातील. नेहमी आनंदी राहा आणि नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने तुम्ही करत चला. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, जो आयुष्याला नेहमी उत्तम पद्धतीने समजून जातो तो मात्र आयुष्यामध्ये कधी देखील निश्चिंतच दुःखी राहणार नाही. आणि जो नेहमी वाईट कर्म करतो तो मात्र आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी राहू शकणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. माणूस हा सोडीनुसार वागत असतो. चहात माशी पडली तर चहा फेकून देतो. त्याच पद्धतीने साजूक तुपात माशी पडली तर ती माशी कधी फेकून देणार नाही. अर्थात माशी फेकून देतो, तूप नाही. अगदी तसंच आवडत्या माणसाने चूक केली तर काही न बोलता ती मात्र आपण पोटात घालतो. पण जर नावडत्याने केले
तर मग मात्र आकाड तांडव करून बोबाटा करतो. जुनी लोक भावनिक होते तेव्हा नाते जपत होते. नंतर लोक प्रॅक्टिकल झाले, नात्याचा फायदा उचलू मात्र ते लागले. आता लोक प्रोफेशनल झाले, फायदा असेलच तर मग मात्र ती नाती बनवू लागली. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला निश्चिंत स्वरूपात मिळून जातील. नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण करा, नेहमी तुम्ही उत्तम कर्म करा आणि नेहमी नक्कीच निस्वार्थ मनाने असेच भगवंतांचे संदेश तुम्ही मात्र ऐकत चला. प्रेमळ भक्तांनो, परमेश्वरांचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो, सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाही तर ते निर्माल्य होतात, धूप राख होत नाही तर ती भस्म होते, निरांजन नंददीप होतो, दूध दही पंचामृत तीर्थ होते, प्रवासी यात्रेकरू होतात, जीव शिव होतो. म्हणूनच देवाच्या द्वारी बसावे आपण श्रणभरी. देवाच्या अर्थात भगवंतांच्या भक्तीसाठी जो थोडा तरी श्रण दिवसातला जो काढत असतो त्याचे मात्र आयुष्यातला पूर्णत्व भार भगवंत स्वतःवर घेत असतात. अर्थात प्रेमळ भक्तांनो, तुम्ही जर नेहमी परमेश्वरांवरती विश्वास ठेवून हे तुमचे आयुष्य जगत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये किती आणि कसलेही दुःख जरी असले तरी देखील तुम्ही कधी देखील घाबरू नका. कारण आपल्या आयुष्यात असणारे दुःख हे तर आपल्या कर्मांमुळे येतात. समजून घ्या, तुमचे कर्म जसे असतील तसेच तुमचे आयुष्य मात्र असणार आहे. म्हणून नेहमी आपण उत्तम मात्र कर्म करण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच एक गोष्ट आपण मात्र समजून घेतली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे जीवनामध्ये आज जर तुम्हाला नक्कीच दुःख असतील तर उद्याही तुमच्या आयुष्यात दुःख असतील असे मात्र काहीच नाही. बाकी चेहरा साफ असेल तर लोक तुमच्यावर प्रसन्न होतील, पण तुमचे मन जर साफ असेल तर नक्कीच तुमच्यावर भगवंत प्रसन्न होतील. बाकी प्रेमळ मित्रांनो, चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात ना, तेव्हा मात्र माघार घेण्याऐवजी संघर्षाची तुम्ही तयारी करा. हे तर एक पद्धतीचे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला मात्र तोडलं जातं. किती जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यानंतर मात्र माणसं खिळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात प्रत्येकांचे आपल्याला स्वभाव. जे कठीण आहे ते सोपे आपण करावे आणि जे सोपे आहे ते मात्र आपण प्रत्येकाने सहज करावे. जे सहज आहे ते प्रत्येकाने आपण सुंदर करावे आणि जे सुंदर आहे ना त्यावर मनापासून प्रेम करावे. एखादी वस्तू वापरली नाही ती कालांतराने मग गंजते, जास्त वापरली तर झिजते. काही झाले तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणत्याही अर्थात कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही आपल्यासाठी उत्तमच आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, स्मरण ठेवा, खरंच खूप फरक पडत असतो ना आपलं मानण्यात आणि आपलं म्हणण्यात आणि मनापासून आपलं असण्यात. समजून घ्या, भगवंत आपल्या नेहमी सोबत आहे असं जर तुम्ही नेहमी मनापासून स्वतःला नक्कीच सांगत असाल तर भगवंत तुमच्या सोबतच असतील. परमेश्वरांवरती विश्वास असेल तर अशक्य गोष्टीही तुमच्यासाठी शक्य मात्र होऊन जातील. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण नेहमी परमेश्वरांवरती विश्वास निस्वार्थ मनाने नक्कीच पूर्णत्व ठेवलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात, समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणे देखील फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा मात्र बुद्धिबळाच्या चाळी खेळून निघून जातो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, उत्तम पद्धतीने माणसं मात्र ओळखायला आपण शिकलं पाहिजे. आवडते नाते सांभाळून ठेवा. जर हरवले तर गुगल पण त्यांना कधी देखील शोधू शकणार नाही. अर्थात कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधी काय संकटे आले तरी नेहमी आपण आपल्या मनाला विचारावे. कारण मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही. ते आपल्याला नेहमी नक्कीच आपल्यासोबत नेहमी असते आणि आपल्याला नेहमी आपले मन उत्तमच गोष्टी देत असते. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण मात्र नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवून उत्तम कर्म केले पाहिजेत. अर्थात आज जी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही ती गोष्ट तुम्हाला
मिळाली नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा नेहमी पुढील गोष्ट तुम्ही प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटाप्रमाणे असतात आणि सर्वच जळून अर्थात जुळून आल्या तर वज्रमूठ तयार होते आणि या वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे नक्कीच घेऊन जाते. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आयुष्यातील दुःख दूर नक्कीच तुमच्या झालेली आहेत आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत ज्या गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष केलेला होता. अर्थात स्वतःला नेहमी तुम्ही असे सकारात्मक गोष्टी बोलत चला, कारण आपण जे इथे मागत असतो भगवंतांना तेच भगवंत आपल्याला जास्त देतात आणि तुम्ही ज्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करतात त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतात. अर्थात तुम्ही जर म्हणलो तर नक्कीच तुमचे पूर्णत्व शरीरामध्ये कोणती तरी बिघाड झालेली आहे तर नक्कीच काही वेळेनंतर तुम्हाला ती बिघाड दिसेल. परंतु प्रेमळ मित्रांनो, जर तुम्ही सकारात्मक असाल तर तुमच्या शरीरामध्ये बिघाड जरी झालेली असली तरी देखील तुमच्या शरीरातला तो आजार असून देखील नसल्यासारखं होऊन जाईल. म्हणूनच तुम्हाला नेहमी सकारात्मक राहायचे आहेत, हेच आपल्याला नेहमी समजून घ्यायचं आहे. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नसतात, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत देखील समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत. आनंद, ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसली आहे तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते, कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणाला देखील कधी देखील ठाऊक नसते. लोक म्हणतात आयुष्यात दुःख असतील तर नक्कीच तुम्ही हसत चला. अर्थात समजून घ्या, आयुष्यामध्ये खरोखर दुःख असतील तर नेहमी हसत चला, कारण आयुष्यामध्ये प्रत्येकांच्या दुःख आहे. कोणाकडे धन नाही तरी तो दुःखी आहे आणि कोणाकडे धन आहे तरी देखील तो दुःखी आहे. समजून घ्या, पूर्णत्व आयुष्याचा हाच खेळ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख आहे. म्हणून तुम्ही चिंता सोडा आणि नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करा. हा संदेश जर तुम्ही नक्कीच तुमचा किमतीचा वेळ देऊन जितकाही वेळ ऐकलेला असाल त्याबद्दल मी तुमचे प्रथम आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, आपण मिळूया आणि भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. तोपर्यंत धन्यवाद.